देशात कम्युनल सिव्हिल कोडऐवजी एकच सेक्युलर सिव्हिल कोड असावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अपेक्षा। सिव्हिल कोडवर देशभरात चर्चा व्हावी, असं लाल किल्ल्यावरून आवाहन। देशातील 140 कोटी लोकांनी संकल्प केला तर 2047 पर्यंत विकसित राष्ट्राचं लक्ष्य पूर्ण करू शकतो। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन। वैद्यकीय क्षेत्रात महाविद्यालयांमधून येत्या 5 वर्षात 75,000 नव्या जागा निर्माण करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा। नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण। बांगलादेशमधील हिंसाचाराचा हिंदूंना त्रास होतोय, मोहन भागवतांकडून चिंता व्यक्त। बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी तिरंगा फडकवला, संजय राऊतांचा टोला। सेक्युलर सिव्हिल कोडसारखा निर्णय देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेला परवडणार नाही, राऊतांचं वक्तव्य। नवाब मलिक यांच्याकडून अखेर अजित पवारांसोबत असल्याचं जाहीर, मलिकांच्या एक्स पोस्टच्या प्रोफाईलमध्ये घड्याळाचं चिन्ह। नागपूर गोवा शक्तीपीठ मार्गाला आपला स्पष्ट विरोध, अजित पवारांची अर्थमंत्री असेपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही। मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरात झेंडा वंदन केल्यानंतर ग्वाही दिली। ₹1500 देऊन सरकारनं बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला, सुप्रिया सुळेंची लाडकी बहीण योजनेवर टीका। भाजपच्या 2 आमदारांच्या पोटातलं ओठावर आलं, अशीही टीका। ऐन स्वातंत्र्यदिनी पुणतांब्यामध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन, थांबा बंद केल्यामुळे गावकऱ्यांकडून रेल रोको आंदोलन। स्वातंत्र्यानंतर 56 वर्ष ज्यांनी झेंडा फडकवला नाही असे लोक आता नेतृत्व करतायत, संजय राऊत यांची टीका। मंत्रिमंडळातले वाद खरे असून मंत्र्यांमध्ये गँगवॉर पेटलंय, असंही वक्तव्य। नागपूरमध्ये क्रीडा संकुलाच्या उद्घाटनानिमित्तानं फडणवीसांनी हात साफ केला, बावनकुळेंसोबत बॅडमिंटन आणि आशिष देशमुखांसोबत बुद्धिबळ खेळले। पुण्यामध्ये ड्रग्ज सेवन करणाऱ्या 119 जणांची यादी पुणे पोलिसांकडून तयार, तस्करांनंतर आता सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।